आमचा एक पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. आता सगळ्या सोलापूर मधले जे उद्योजक आहेत, त्यांच्या ज्या संघटना आहेत, त्यांच्यावर देखील आज बैठक झाली आणि अनेक सोलापूर वासियांना आवश्यक असणारे उद्योग क्षेत्रातले निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतले. त्याच्यामधला पहिला निर्णय जो होता तो ड्रायपोर्ट जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी 100 एकर जागा द्यायचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. त्या जागेच्या संदर्भातलं निवेदन आता गडकरी साहेबांकडे जाईल, JNPT जाईल आणि त्या कामाला देखील सुरुवात होईल. 5 MLD पाणी हे महानगरपालिकेकडनं आम्हाला MIDC ला पाहिजे होतं. त्याचे 28 कोटी रुपये भरायचे होते. ते 2 वर्षामध्ये 28 कोटी रुपये भरण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. 7 कोटी रुपये 2 ते 3 दिवसात आम्ही महानगरपालिकेला देतोय आणि महानगरपालिकेनं पुढचे पैसे हे 2 वर्षामध्ये भरावेत असा टप्पा दिल्यामुळे हे देखील 28 कोटी रुपये आम्ही त्यांना भरू. त्याच्यामुळे उद्योजकांची 5 MLD पाण्याची जी अडचण होती ती देखील दूर करण्यामध्ये आज आम्ही यशस्वी झालो. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा, जलसंपदाची एक जागा आम्हाला ॲक्वायर करायची आहे आणि त्याच्यासाठी 23 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर ते देखील 23 कोटी रुपये जलसंपदाला भरण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. माझे सगळे MIDCचे अधिकारी देखील होते. टेक्स्टाईल पार्कची मागणी होती. विशेषतः ज्योतिताईने एक महत्वाची मागणी माझ्याकडे केली होती की आपल्याकडे IT पार्क जो मंजूर झालेला आहे तो IT पार्कची जागा जी आहे ती योग्य नसल्याचं सगळ्या इथल्या सोलापूर वासियांचं म्हणणं आहे आणि ती देखील जागा बदलून द्यायचा आम्ही निर्णय घेतलाय. कुठं जागा द्यायची याचा निर्णय देखील 8 ते 15 दिवसात होईल आणि नुसतं जागा देऊन आम्ही थांबणार नाही. पुढच्या 2 महिन्यामध्ये IT मध्ये काम करणारे जे मोठे उद्योजक आहेत त्यांची एक कॉन्फरन्स देखील आम्ही सोलापूरमध्ये घेऊ आणि त्या IT उद्योगाला देखील चालना सोलापूरमध्ये देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलाय. अजून एक महत्वाचा निर्णय सोलापूरमध्ये मला जो जाहीर करायचा आहे त्याची संकल्पना देखील खासदार ज्योतिताईंची आहे. वारकरी सगळे पंढरपूरकडे निघालेले आपल्याला माहिती आहे आणि मागच्या वर्षी जेव्हा मी आळंदीला गेलो होतो तर आळंदीला गेल्यानंतर तिथल्या अनेक मंडळींनी माझ्या कानावर अशी गोष्ट सांगितली की ही आपली ज्ञानेश्वरी जी आहे ती आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये 1.5 लाख घरांपर्यंत पोचवायची आणि ती जबाबदारी मराठी भाषा विभागाने घेतली. त्याच्यानंतर हाच निर्णय आम्ही तुकारामांच्या गाथेबाबत घेतला. हाच निर्णय आम्ही निवृत्तीनाथांच्या साहित्याबद्दल घेतला आणि आज जी मागणी झाली की संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्यामुळे आज सोलापूरमधनं मी जाहीर करतो की 75,000 संविधानाच्या कॉपीज या महाराष्ट्रामध्ये मोफत देण्याचा निर्णय मराठी भाषेच्या विभागानं आम्ही घेतलेला आहे. दुसरं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं देखील 200वी जयंती आपण साजरी करतोय. त्याच्यामुळे 20,200 महात्मा फुलेंचं जे चरित्र आहे, समग्र वाङ्मय आहे, ते देखील 20,200 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आणि त्याचा सगळा खर्च हा मराठी भाषा विभाग करणार आहे. आणि याचं औचित्य आम्ही असं साधलेलं आहे की 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर अभिजात भाषा सप्ताह जो असतो त्यावेळी ही दोन्ही साहित्य म्हणजे संविधान आपलं आणि महात्मा फुलेंचं साहित्य हे महाराष्ट्रातल्या युवा पिढीपर्यंत पोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि तो निर्णय देखील आज आम्ही सोलापूरमध्ये घेतलेला आहे. नाही, शासन म्हणून आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याची जबाबदारी आहे की महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाला पुढे घेऊन गेलं पाहिजे, त्याच्याबरोबर संवाद ठेवला पाहिजे, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असले पाहिजेत. हे प्रत्येकाचे नियम प्रत्येक पक्षानं समन्वय समितीनं घालून दिलेले नियम आहेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीनं आपण जर पुढे गेलो तर जे मैत्री साहेब म्हणाले ती वेळ येणार नाही. सांगितलं ना, कुंभारी MIDCच्या बाबतीत ऍक्विजिशन जे ज्यादा करायचं आहे त्याचे पैसे भरण्याचा पण निर्णय घेतला आम्ही. संजय राऊत असं म्हणतात की लवकरच आता केंद्रात जाणार आहे आणि त्यांच्या जागी 52 मुख्यमंत्री असतील. एकनाथ शिंदे संधी वगैरे काही मिळणार नाही. त्यांनी आपल्या हे तुम्ही किती वर्ष ऐकताय सांगा मला? 3.5 नाही, 4 वर्ष झाली. आता आम्ही जे गुवाहाटीला गेलो ते एवढं वर्मी लागलेलं आहे, अजून 4 वर्ष काही सुधारत नाही. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल की मुघलांना संताजी धनाजींचे घोडे देखील पाण्यात दिसायचे, तसे उठल्यानंतर झोपेपर्यंत एकनाथ शिंदे साहेब त्यांना दिसतात.
तर त्यांच्यावर आम्ही काही बोलत नाही, त्यांना काही मनावर घेत नाही. कधी कधी आमच्या ज्योतिताई त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं त्यांच्याच भाषेत उत्तर देतात, ते त्यांना भास असतं. साहेब बच्चू कडू साहेब असं म्हणतायत की मुख्यमंत्री जे आहेत भाजपची सत्ता बसली एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने बसलेले त्यांनी नैतिकता दाखवून जे आहे ते त्यांनी केंद्रात गेलं पाहिजे फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री पद स्वीकारलं पाहिजे कसं पाहताय? नाही, मी बच्चूभाऊंची स्टेटमेंट बघितली, ते असं त्याच्यामधलं वर्डिंग नव्हतं. त्याचं उत्तर पण मी अनेक वेळा दिलेलं आहे. जसं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उच्च पदावर बसले पाहिजे, तसं आमच्या आमदारांना, आमच्या खासदारांना, आमच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब देखील उच्च पदावर बसले पाहिजेत. आता मला तुम्ही विचारलं की एकनाथ शिंदे साहेब उच्च पदावर बसले पाहिजेत का? नक्की बसले पाहिजेत, हीच माझी भावना आहे. त्याच्यामुळे ही कार्यकर्त्यांची भावना आहे, ही आमदारांची भावना आहे. जशी सुनेत्रा वहिनींबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भावना असू शकते, तीच कार्यकर्त्याची भावना आहे. त्याच्यामुळे बच्चूभाऊंच्या म्हणण्याला वेगळं घेतलं जाते, वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जाते, पण बच्चूभाऊंच्या म्हणण्याचा मतितार्थ हा आहे. शिवसैनिकांची भावना आहे का की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात राजकारण पाहिलं पाहिजे, केंद्रात गेलं पाहिजे? हे बघा, आम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी कुठचं राजकारण केलं पाहिजे हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही, पण आमचे नेते सर्वोच्च पदावर बसले पाहिजेत ही आमची इच्छा का असू शकत नाही? दुसऱ्या पक्षानं काय करावं, त्यांच्या नेत्यांनी काय करावं, आम्हाला अधिकारच नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कुठच्या पदावर जावं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पार्टी म्हणून काय करावं, असं आम्ही त्यांना कसं काय सल्ला देऊ शकतो? त्याच्यामुळं आम्ही आमच्या नेत्याबद्दल बोलू शकतो आणि आम्ही आमच्या नेत्याबद्दल उच्च पदावर बसावं असं आमच्या बच्चूभाऊंनी जर म्हटलं असेल तर ती आमची भावना आहे. परंतु संख्याबळ बघता जो लोकशाहीचा आदर करून जो निर्णय घेतलेला आहे, म्हणूनच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि आमचे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुम्हाला ती जागा योग्य अशा पद्धतीचे काही पत्रव्यवहार वगैरे काय 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 जिल्हाधिकारी कार्यालयात कोणती जागा योग्य ज्या ठिकाणी आयटी पार्क सध्या नियोजित केलेलं आहे ती जागा योग्य आहे अशा पद्धतीचे काही पत्रव्यवहार वगैरे काय? नाही, पत्रव्यवहार म्हणण्यापेक्षा आपण फील्डवर देखील काम केलं पाहिजे. तिथल्या जनतेचं म्हणणं काय ते देखील बघितलं पाहिजे, आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं बघितलं पाहिजे. आयटी पार्कची जर जमीन ही योग्य आहे, हीच जागा योग्य आहे असं त्या कॉन्फरन्समध्ये आयटीच्या उद्योजकांनी सांगितलं, तिथं करू. आता जे मी सगळ्यांची चर्चा केली, उद्योजकांची चर्चा केली, उद्योजकांच्या संघटनांची चर्चा केली, त्या संघटनांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला जागा बदलून द्या आणि ती जागा जर बदलून द्यायची असेल आणि तिथे आयटी पार्क चांगल्या पद्धतीने होणार असेल तर ती जागा बदलून देण्याची देखील तयारी विभागाची आहे. पालकमंत्र्यांसोबत या बाबतीत चर्चा झाली आणि मागच्या वेळेस पालकमंत्र्यांनी हेच सांगितले की त्या जागेत नियोजित जागेतच आयटी पार्क होईल म्हणून आणि मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट एक मिनिट. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आयटी पार्क हा 100% सोलापूरमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये शंका पण काढण्याची आवश्यकता नाही आणि शंका घेण्याची पण आवश्यकता नाही. आज उद्योजकांच्या बैठकीमध्ये जी काही मागणी झाली, आयटी क्षेत्रातल्या उद्योजकांना ती जागा आवडली तर तिथं करणार आहोत, दुसरी जागा आवडली तर दुसरीकडे करणार आहोत, पण सोलापुरातच करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही ब्रेकिंगला वाव दिलेला मी नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी जी जागा सांगितलेली आहे तिथं जर आयटीचे उद्योजक तयार असतील तर तिथं आम्ही करू. परंतु आज चर्चा जी उद्योजकांची झाली की सोलापूरमध्येच आयटी पार्क जो देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जाहीर केलाय त्याचं कौतुक देखील उद्योजकांनी केलं, आभार देखील मानले आमच्या सरकारचे, त्याच्याबद्दल दुमच नाही. त्याच्यामुळं आपण ट्रॅक नको बदलूया, त्याच्यामुळे सोलापूरमध्येच होईल. तुम्ही असं म्हणताय की उद्योजकांशी आम्ही चर्चा करून करतो, मात्र तुम्ही प्रशासकीय स्तरावरती किंवा मंत्रालयाच्या तुम्ही मंत्री आहात, पालकमंत्री सुद्धा आहेत, सोलापूरचे आणि ग्रामविकास मंत्री आहेत, दोघांमध्ये कुठेतरी संवाद झालेला अजिबात नाही. या पद्धतीने वेगवेगळे परत एकदा मी रिपीट करतो, मी मराठी भाषेचा देखील मंत्री आहे, मराठीतून रिपीट करतो. मी असं म्हटलं, उद्योजकांनी आणि खासदार मॅडमनी त्या ठिकाणी आयटी पार्कला जी काय जागा सुटेबल आहे की नाही याच्यावर चर्चा झाली. त्याच्यावर मी असं सांगितलं, मी स्वतः सोलापूरमध्ये आयटी पार्कचे उद्योजक येण्यासाठी पुढाकार घेऊन आयटीच्या उद्योजकांना इथं आणणार आहे. म्हणजे सोलापुरामध्ये होणार आयटी पार्क 100%. त्या लोकांनी सांगितलं की ही जागा योग्य आहे, आम्हाला तिथंच पाहिजे, तर त्याच जागेमध्ये आयटी पार्क होईल. परंतु त्यांनी सांगितलं ही जागा इथं नको, दुसरीकडे पाहिजे. हे मी सोलापूरकरांच्या हितासाठी सांगतो, कुठे कॉन्ट्रोवर्शियल सांगत नाही. आणि याच्या बाबतीमध्ये जयकुमार गोरे साहेबांशी 100% मी चर्चा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांवर देखील चर्चा करेन. कुठेही सरकारमध्ये पालकमंत्र्यांमध्ये मतभेद आहेत अशा पद्धतीची लाईन आपण घेऊ नये. मी जे करतोय
आणि पालकमंत्री मोदी जे करतायत ते कोल्हापूरच्या हितासाठी, सोलापूरच्याच हितासाठी आणि सोलापूरमध्येच IT पार्क होण्यासाठी करतोय. कुठेही सोलापूरमधनं IT पार्क जात नाही, हे पहिला आधी अंडरलाईन करा. पोलीस प्रशासन करत नाही किंवा ज्या अधिकारी आहेत, प्रशासनाचे जे अधिकारी आहेत सोलापूरचे, ते सहकार्य करत नाही, अशा ज्या चर्चा धमक्या सुरू होत्या. नाही, अतिशय चांगलं सहकार्य, अधिकाऱ्यांना काही दाखवलं अतिशय चांगलं सहकार्य करतात. सोलापूरचं पोलीस डिपार्टमेंट जेवढं आमच्या शिवसैनिकांना सहकार्य करतं तेवढं महाराष्ट्रात कुठं होत नाही. परवा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या महिला संघटने नेत्यांनी सांगितलंय की अकोलपूरमध्ये खोटे गुन्हे दाखल व्हावे. केंद्र साहेबांनी पण पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की भाजपचे आमदार त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्याचीच व्याख्या चांगलं सहकार्य असं आहे. त्याचीच व्याख्या चांगलं सहकार्य असं आहे. नाही, आता त्याच्यावर काय चर्चा झाली का? खूपच चांगलं सहकार्य. मग त्याच्यावर काय चर्चा झाली का? आज तुम्ही अक्कलकोटमध्ये गेला, मेहता साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक पण झाली. आज मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत जे सांगितलं, आता साहेबांनी जो मला प्रश्न विचारला, मी झापलं नाही कोणाला, मी फक्त त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मला प्रशासनानं असं सांगितलं होतं की उद्योजकांची जी बैठक आहे ही पालकमंत्री महोदयांची DPC मीटिंग आहे, त्याच्यानंतर आपण घ्यावी. आता मगाशी या साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. पालकमंत्र्यांमध्ये आणि माझ्यामध्ये जर कटुता असती तर मी त्याच वेळेला मीटिंग घेतली असती. पण जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री म्हणून DPC घेत आहेत, त्यामुळं मी जरी सिनियर असलो तरी देखील मी प्रशासनानं सांगितलेल्या वेळेलाच मीटिंग घेतली. त्याच्यानंतर मला जेव्हा आमदार साहेबांनी सांगितलं की आता DPC ची मीटिंग संपली, ताईंनी सांगितली, त्याच्यानंतर अर्ध्या तासानं मी माझी मीटिंग सुरू केली. मीटिंग सुरू केल्यानंतर महानगरपालिकेचा एक इश्यू होता, आयुक्त नव्हते. त्याच्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा एक इश्यू होता, SP साहेब नव्हते. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका जागेसंदर्भात निर्णय घ्यायचा होता म्हणून जिल्हाधिकारी नव्हते. त्याच्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की शेवटी कोणाला पटवणं मोठं, मी आज उद्योगमंत्री आहे, मिटिंगला माझ्या यायलाच लागेल. त्याच्यामुळे तुम्ही जर आला तर जनतेचे प्रश्न सुटतील, सोलापूरकर वासियांचे प्रश्न सुटतील, असं मी सौम्य भाषेत सांगितल्यानंतर ते 10 मिनिटं झाले. सर, आपण असं म्हणताय संवाद आहे, मात्र आपल्या शेतातली सोडून तुम्ही आहे ना. काय ते? संधी मिळाली का शिंदे साहेबांना? त्यावेळी काय घडलं होतं तुम्ही बघितलं ना. आजपर्यंत भुजबळ साहेबांचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे, राणे साहेबांचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे, राज साहेबांचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे. पण आमच्या मुख्य नेत्यांनी हा निर्णय घेऊन राज्याचा मुख्यमंत्री बनून दाखवलं, हा आमचा इतिहास आहे. साहेब, संजय राऊतांना काँग्रेसकडून खासदारकीची ऑफर आहे असं नरेश म्हस्के म्हणतात. ते काँग्रेसमध्ये प्रवेश पण करतील कदाचित. हा, अजून एक महत्वाची गोष्ट जाता जाता जी सोलापूरसाठी अतिशय महत्वाची आम्ही करतोय, मराठी भाषा विभाग हा माझ्याकडे विभाग आहे. त्याच्यामुळे परवा विधानसभेमध्ये मी 8 मराठी भाषा जिल्हा केंद्र जाहीर केली. त्याच्यात सोलापूर देखील आता 9वं आम्ही जाहीर करतोय. आणि ते मराठी भाषा केंद्र करताना त्याच्यामध्ये तेलुगू आणि कन्नडवर देखील रिसर्च जर करायचा असेल तर त्या मराठी भाषा केंद्रातनं होऊ शकतं. आणि आमच्याकडे एक यंत्रणा आहे, यशवंतराव चव्हाण अनुदान समिती, त्याचं केंद्र पण आम्ही तिथं सुरू करणार आहोत. याचं कारण तमिळी आणि कर्नाटक मधलं कानडी हे साहित्य जर मराठीमध्ये कोणाला प्रकाशित करायचं असेल किंवा मराठीमध्ये अनुवाद करायचा असेल तर त्या यशवंतराव चव्हाण अनुदान समितीचा उपयोग या सगळ्या साहित्यिकांसाठी होऊ शकतो. म्हणून एक अतिशय महत्वाचा निर्णय आज आम्ही घेतला. तर, अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांना आपण तर आम्हाला एक पत्रकार आमदार मिळेल. मी कधी कधी अनेक पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलंय, मला झेपतील आणि मला सोसतील असेच प्रश्न विचारत जा. आता मंगेश चिवटेंना या पदावर बसवण्याचा पूर्ण अधिकार हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि त्या अधिकारामध्ये कोणी शिफारस करत नाहीत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या खासदार मॅडम आहेत. त्याच्यामुळे साहेबांना शिफारसीची आवश्यकता नाही. साहेबांना योग्य निर्णय घेण्याची ताकद कशी आहे हे पूर्ण देशानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की माझ्या तब्येतीचा